शिवसेनेचे आमदार सचिनभाऊ अय्यर आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. सर, आज जागतिक आरोग्य दिन आहे, काय म्हणाल? आणि राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित सुरू आहे का? खरं तर जागतिक आरोग्य दिनाची मी या निमित्ताने शुभेच्छा देतो, परंतु शासनाचंच आरोग्य तपासणीची ही वेळ आलेली आहे. म्हणून आजही मंत्री महोदयांना शुभेच्छा देत असताना अपेक्षा आहे, कारण आंबेडकर आता नवीन मंत्री आलेले आहेत. या अगोदरचे मंत्री तर तुम्हाला माहीत आहे की ज्यांना हाफकिन इन्स्टिट्यूट आहेत, काय संस्था आहे, का माणूस आहे हेच माहीत नव्हतं. असो, पण तुम्ही बघता की आजही दुरवस्था जर आरोग्याची आणि विशेषतः शासनाच्या रुग्णालयाची जर तुम्ही पाहिलं कशा प्रकारे आहेत. आणि आता तर तुम्हाला माहीत आहे की जे धर्मादायिक आयुक्तांच्या अंतर्गत असलेले जे आहेत, ज्याला आपण खाजगी रुग्णालय म्हणतो, त्याची कशी उमरीगिरी चाललेली आहे. दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातूनच घटनेवरून तुम्हाला पाहायला मिळतेच काय चाललेलं आहे काय नाही. डॉक्टर गैसास यांनी राजीनामा दिलेला आहे. दबावापायी हा राजीनामा दिला म्हणावं, कसं पाहताय? राजीनामा देऊन होणार काय? शेवटी राजीनामा देऊन एका व्यक्तीचा नाही, कारण हा त्यांचाच निर्णय निकष आणि प्रशासनचा होता. डिपॉझिट घेतल्याशिवाय नाही. आणि माझं म्हणणं असं आहे, फक्त मंगेशकर का, मुंबईतल्या अनेक मोठमोठ्या हॉस्पिटल्स आहेत. आम्ही तर तिकडे कामगार संघटना म्हणून काम पण करतो. तिकडे पेशंटला डिपॉझिट पैसे भरल्याशिवाय बघत पण नाही तिकडे. ते शिवाय ॲडमिट तर नंतरची गोष्ट आहे. कॅज्युअल्टीमध्ये आल्यानंतर पहिले पैसे भरा मग करा. ही जी दुरावस्था आहे ही राज्यभर चाललेली आहे. कोटीपती रुपयाचा फायदा घ्यायचं, मोठमोठ्या प्रमाणावरती सवलती घ्यायची, ट्रस्टच्या नावाखाली अमाप पैसे कमवायचे आणि मग आपसात ट्रस्टची मारामारी करून आरोप प्रत्यारोप करून घेऊन हा पैसा वाया घालवायचं. ही जी अवस्था आहे हेच दुर्दैवी आहे. आणि म्हणून मला असं वाटते की शासकीय आणि विशेषतः जिल्हा रुग्णालयाकडे आपण लक्ष केंद्रित करण्याला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, पण ते योजनेला धूळ पळत पडलेली आहेत, कारण तिकडे मापक असलेले आरोग्याचे यंत्रणा नाही आहेत, डॉक्टर्स नाही आहेत. डॉक्टर्सचे पे कमी असल्यामुळे इकडे डॉक्टर अट्रॅक्ट होत नाही. फक्त आपलं नियमाप्रमाणे नियम करायचं म्हणून घेऊन ट्रेनिंग म्हणून येतात, मग काय उपचार मिळणार आहेत? अर्थात ही वस्तुस्थिती असती तरी देखील आपण आजचा हा दिवस चांगला असल्यामुळे अपेक्षा करतो आणि आम्हाला शासनाकडनं तशी अपेक्षा आहे. नक्कीच. पण खासदार आहेत, मेधा कुलकर्णी भाजपच्या खासदार आहेत, त्यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना आता फैलावर घेतल्या, गोम्या म्हणत त्यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे याच प्रकरणावर. बघा कसं आहे की काही लोक काही टीका करतात, यापेक्षा ज्या भावना आहेत. आता तुम्ही बघितलं असेल की ही जी घटना घडली हे आमदारांचंच पी होतं. म्हणजे अशी जर आमदारांचे पीएची अवस्था असेल, ही गोष्ट आली आणि दुर्दैवाने आमच्या त्या बहिणीचा मृत्यू झालं म्हणून तुम्ही सर्व आपण लोक त्याची चर्चा करतो. पण असे अनेक पेशंट्स आहेत जे याच्यासाठी जे कारणीभूत झाले ते पुढे आलेले नाही आहे. याची सखोल चौकशी सर्व धर्मादायिक आयुक्त असलेले अंतर्गत असलेले जे रुग्णालय आहेत याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत. आणि विधानसभेमध्ये पण देखील आणि परिषदमध्ये देखील हा प्रश्न आम्ही लावून घेऊ. नक्कीच. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, अक्षय शिंदे एन्काउंटर झालं होतं, यामध्ये आता कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. पोलिसांना दोषी ठरवलेले, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. एन्काउंटर फेक आहे का किंवा काय नेमकं तुम्हाला वाटतं या सगळ्या संदर्भात? त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं की न्यायाची जी प्रक्रिया आता एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे आणि ही पद्धत ही घातक प्रत्येकाला आहे. मग त्याच्यातली घटना बघू द्या, परवाच्या बुलडोझर खोक्याच्या बद्दलचं असू द्या, सुप्रीम कोर्टाने पण देखील ज्यावेळी ताशारी यूपी गव्हर्नमेंटवर टाकला तर त्याचा सारांश या राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून अशा घटना ज्यावेळी होत असताना न्यायालयीन आल्यानंतर लोकांचा विश्वास बसतो. ज्यावेळी आम्ही बोलत होतो विरोधी पक्ष नात्याने त्यावेळी त्याचं गांभीर्य घेतलं जात नाही, कारण विरोधकांची संख्या कमी आहे, काही त्यांना पडलं नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे, किमान न्यायालयाने तरी देखील ही बाब लक्षात आलेली आहे आणि आता ही आणल्यानंतर हे सरकारचे डोळे उघडतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न आहे, आज शेअर मार्केटसुद्धा खाली कोसळलेलं आहे. एकंदरीतच जागतिक पातळीवर आणि देशामध्ये याचे काही मोठे इम्पॅक्ट होत आहेत असं दिसतंय. ही वस्तुस्थिती आहे आणि ही परिस्थिती अजून भयानक होण्याची शक्यता नकारता येणार नाही. अर्थात आपलं कन्झप्शन एवढं चांगलं असल्यामुळे त्याची झळ आज पोचली नाही, पण उद्या भविष्यकाळामध्ये निश्चितपणे ते झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यावरती पडता कामा नये अशी अपेक्षा आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.